तर इथे आता आपण स्लीवचं कटिंग करणार आहोत। प्रेस करून मी हा कपडा 4 फोल्ड करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या स्लीव्ज 7 इंचाच्या आहेत, त्यामुळे कपडा अगदी व्यवस्थित पुरणार आहे। तर इथे मी खालच्या साईडने फिनिशिंगमध्ये एक रेष ओढून घेतली आणि आपल्या पफ आणि ट्रेंडी स्लीव्ज आहेत, त्याच्यामुळे 1.5 इंचावरती या साईडला फोल्डच्या तिथून 1.5 इंच आणि वरती 1.5 इंच असं एक सरळ रेष मी मारून घेतली। म्हणजे आपल्या स्लीवचं जे रेग्युलर मार्किंग असणार आहे त्याच्यापेक्षा पण एक्स्ट्रा 1.5 इंच मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। तर आता वरतून 3.5 इंच मी खाली आले आणि आपल्याला हे मार्किंग कसं करायचं आहे, तर आपला मुंढा घ्यायचा आहे। मुंढा 6.5 इंच घेतलेला आहे। तर 6.5 इंचावरती एक मार्किंग केलं मी आणि त्याच्या पुढे 2 इंच मार्जिन घेतलं। त्याच्या पुढे 2 इंच मार्जिन घेतलं आणि खाली दंडघेर घेतला 6 आणि 2 इंच मार्जिन घेतलं। असं करून हे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे मुंढा जिथं आपण 6.5 इंच घेतलेला आहे तिथे टेप फोल्ड करून सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। तिथे एक मार्किंग केली आणि ते सेम मार्किंग वरती केलं। मुंढ्याचं सेंटर पॉईंट काढायचं आहे, 6.5चं निम्म सेंटर पॉईंट काढून मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि आता स्लीवसाठी आपल्याला सरळ रेष देऊन घ्यायची आहे आणि स्लीवचा मी इथं आकार देऊन घेतलेला आहे। आता हे रेग्युलर स्लीवचं आपण इथं हे केलेलं आहे। स्लीवच्या आकाराची थोडी प्रॅक्टिस केली तर ते होऊन जाईल। इथे मी हातानेच स्लीवचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकताय स्लीवचं मी कटिंग पण केलेलं आहे आणि पुढचं मुंढ्याचं पण कटिंग मी त्याचं करून घेतलेलं आहे। तर आता आपण स्लीव्ज हे मी मेन फॅब्रिकवरती जोडून घेतलेले आहेत। स्लीव्ज मेन फॅब्रिकला स्लीव्ज अगदी व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत आणि जे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपल्या पफच्या डिझाईनसाठी, स्लीवच्या डिझाईनसाठी, तर तिथपासून मी ते वरती मेन फॅब्रिकवरती पण मार्किंग करून घेतलेलं आहे। पहा, आधी नॉच मारून घेतले होते मी तिथे आणि आता इथे आपल्याला खालच्या साईडनी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी प्लीट एक प्लीट हे पहा मी जसं दुमडून घेतलं आहे तसं एक साईडने त्या 2.5 इंचापर्यंत आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे आणि या साईडनी पण फोल्ड करून 2.5 इंचापर्यंत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। मी अस्तरच्या साईडनी पण मार्किंग करून घेतलं होतं आणि बरोबर सेंटरला स्लीवचं जे सेंटर आहे तिथं नॉच मारलेलं आहे, तिथूनच आपल्याला हे करायचं आहे। हे पहा मी असं फोल्ड करून दोन्हीकडं शिलाई मारून घेतलेली आहे आणि जेव्हा आपण हे पफ तयार करतो ना, तर हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे आणि हे पूर्ण स्टिचिंग झाल्यावर स्लीवचा लुक हा असा आलेला आहे आणि मी बटन पण बसवून घेतलेले आहेत। अतिशय फिनिशिंगमध्ये स्लीव्ज आपल्या बनून तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।